ओके. या सममध्ये बघा आपल्याला युनिट्स दिलेले आहेत ऑलरेडी. युनिट्स अवेलेबल आहेत. कंपनी annually manufactures and sells 30,000 units of a product at a selling price ₹60 per unit. सो आता आपल्याकडे अमाऊंट आणि युनिट दोन्ही कॉलम ऍक्टिव्ह होणार आहेत. ठीक आहे. मटेरियल कॉस्ट ही आपल्याकरता व्हेरिएबल कॉस्ट आहे. लेबर कॉस्ट इज अगेन व्हेरिएबल कॉस्ट. ओव्हरहेड्स म्हटलं क्लिअर कट व्हेरिएबल व्हेरिएबल. ओव्हरहेड फिक्स्ड ही झाली फिक्स्ड कॉस्ट. ठीक आहे. कॅल्क्युलेट पीव्ही रेशो, ब्रेक इव्हन सेल्स इन युनिट, ब्रेक इव्हन सेल्स इन रुपीज, सेल्स टू अर्न प्रॉफिट, प्रॉफिट टू सेल्स अँड न्यू ब्रेक इव्हन पॉईंट. टिपिकल क्वेश्चन आहे 15 मार्क्सचा. सो आधी आपल्याला आता बघा ह्या सममध्ये एकाच डेटा आपला इयरचा, मग ते स्पेशल फॉर्म्युला करायची गरज पडणार नाहीये. डायरेक्ट आपला टेबल आपण दाखवू शकतो. अख्याला घ्यायचं टेबल. हेडिंग लिहा मार्जिनल कॉस्ट शीट. मार्जिनल कॉस्ट शीट. एसच्या खाली युनिट लिहा बानो. युनिट्स 30,000 आणि मग आपला टेबल आखायचा आहे 5 लाईनचा. पर्टिक्युलर्स, अमाउंट अँड पर युनिट. पर युनिट. सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट is equal to contribution minus fixed cost is equal to profit. ओके. चलो. सो ॲज क्वेश्चन स्पेसिफाईज, क्वेश्चन काय म्हणते आपल्याला, सेलिंग प्राइस इज ₹60 पर युनिट. सो सेलिंग प्राइस ₹60 पर युनिट. आता बघा 60 हे एका युनिटचे आहेत पर युनिट. असे किती युनिट आहेत बानो? असे किती युनिट्स आहेत? 30,000. मग त्याला मल्टिप्लाय करा. 30,000 इंटू 60 झाले 18 lakhs. ओके. नाव व्हेरिएबल कॉस्ट बघा, मटेरियल प्लस लेबर प्लस ओव्हरहेड हे तीनही मिळून टोटल कॉस्ट किती होते? व्हेरिएबल कॉस्ट किती होते बघा, 7/12 चला 1 7,20,000. आता ही टोटल कॉस्ट आहे. डिवाइड करा युनिट्सने. डिवाइड बाय युनिट्स दॅट इज 24. लेस करून घ्या. किती आले? 10,80,000. डिवाइड केलं बघा आपण. 24 कसं आलं? व्हेरिएबल कॉस्ट आहे 7,20,000. हे टोटल आहे आणि युनिट्स किती आहेत? 30,000. मग आपल्याला डिवाइड करायचं आहे. 7,20,000 डिवाइड बाय 30. डिवाइड का ते कळालं का नक्की? जर त्यात पण गोंधळ आला तर डिवाइड का मल्टिप्लाय, तर माझा आन्सर आहे क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. एकदा एकदा दाखवतोय की बाबा एका युनिटची व्हेरिएबल कॉस्ट किती आहे? 24. ऑलराईट. हॅलो. तर 30,000 युनिट्सची, सॉरी 7,20,000 आहे. है ना, असं असं झालंय ते की सगळ्या युनिटची किती आहे? 7,20,000 आहे. तर एका युनिटची किती? समजलं बाळांनो? हे लॉजिक आहे बेसिकली. पण इतकं एक्झाम वेळ प्रत्येक लिहायला आपल्याकडे आपल्याला कळलं पाहिजे का बा इथे आपल्याला डिवाइड करायचं आहे म्हणून. समजलं हे? ठीक आहे. चला आता फिक्स कॉस्ट बघा, काय म्हटलं फिक्स आपल्याला? हा हे बघा फिक्स कॉस्ट 3,60,000. 3,60,000 डिवाइड करा युनिट्सने. 12 आन्सर आपलं 12. प्लेस करून घ्या आता. 10,80,000 मायनस 3,60,000 असं केलं आपलं 7,20,000. बरं, हे आन्सर 24 आलं. झालं. तो आपण आपला टेबल करून घेतलं इकडे. ठीक आहे.
ओके, चला आता फर्स्ट आपला काय विचारतोय, पीव्ही रेशो लिहूया इथे. नंबर 1 नंबर दे चला, प्रॉफिट वॉल्यूम रेशो इज इक्वल टू contribution upon sales multiply by 100. What's the contribution? आता सर कोणती अमाऊंट घेऊ, अमाऊंट घेऊ का पर युनिट घेऊ? आय सजेस्ट पर युनिट घ्या. ठीक आहे, सो काम सोपं होईल आपल्याला. 36 डिवाइड बाय 60 मल्टीप्लाय बाय 100. तुमचं सर काय आलं हे 60%, बरोबर आहे ना? चलो, प्रॉफिट वॉल्यूम रेशो. सर मला अमाऊंट घ्यायची इच्छा होती, घेऊन बघ, सेम आन्सर येईल. हो, येस. तुम्ही त्यांनी आपलं काय विचारलंय, फाइंड पीव्ही रेशो, फाउंड आउट. अमाऊंटने करा, सीपीयूने करा, आन्सर सेम येते. ठीक आहे, चला पुढे त्याला काय हवंय, पुढे त्याला काय हवंय, ब्रेक इव्हन सेल्स इन युनिट्स त्याला हवंय. सो नंबर 2 बनतोय मी, ब्रेक इव्हन सेल्स इन युनिट्स. याचा फॉर्म्युला काय आहे, फिक्स कॉस्ट बरोबर डिवाइड बाय किती आहे, काय डिवाइड बाय काय बानो, बरोबर कॉन्ट्रीब्युशन पर युनिट, कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. आता इथे ऑप्शन नाही, फिक्स कॉस्ट अमाऊंटनेच घ्यायची आपल्याला, डोंट टेक सीपीयू, अमाऊंटनेच घ्यायची आहे. हा, सो 3,60,000 रुपये फिक्स कॉस्ट आहे, डिवाइड बाय कॉन्ट्रीब्युशन किती आहे, 36 आहे. आन्सर काय आलं, 10,000 युनिट्स. दीज आर युनिट्स. Break even sales, also called break even point. डाउट डाउट काय मानो, डाउट, अरे काय होना है बोला. चला ठीक. नंबर 3 फॉर्म्युला काय काय विचारतो आपल्याला, ब्रेक इवन सेल्स इन रुपीज. चलो, ब्रेक इवन सेल्स इन रुपीज, फॉर्म्युला काय, बरोबर आहे, फिक्स्ड कॉस्ट डिवाइड बाय पीव्हीआर. एक्झाम मध्ये फुल फॉर्म लिहिणे, फिक्स कॉस्ट किती आपली, 3,60,000 रुपये, पीव्हीआर इज 60%, 6 lakhs. Break even sales in rupees. ओके, चला पुढे जाऊ. आता काय हवं त्याला, सेल्स टू अर्न प्रॉफिट ऑफ ₹3 lakhs. याचा अर्थ काय बघा, कम्प्यूट सेल्स टू अर्न प्रॉफिट गिवन. ठीक आहे, ज्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला सेल आणि प्रॉफिट एकत्र येतोय, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे रिक्वायर्ड सेल्सचा, तोच वापरायचा बिंदास. ठीक आहे, सो नंबर 4 फॉर्म्युला लिहा, required sales in rupees is equal to fixed cost बरोबर प्लस desired profit upon PVR. ते काय म्हणतोय, कम्प्यूट सेल्स, सो वी हॅव टू फाइंड दिस सेल्स. सेल्स इज अननोन, फिक्स्ड कॉस्ट इज अवेलेबल ॲट 3,60,000. प्रॉफिट तो काय म्हणतोय, किती कमवायचा ठरला, त्याला 3 लाखाचा प्रॉफिट कमवायचा आहे, 3 lakhs. PVR is available at 60%. So 60%. So sales किती मिळाला तुम्हाला, 11 lakhs. ओके, फॉर्म्युला, व्हॅल्यू पुटअप आणि डायरेक्ट कॅल्सी. चलो खतम, 3 स्टेप मध्ये आपलं आन्सर बनत जातं.
ओके, ठीक है, नंबर 4 हो गया। नाउ नंबर 5, प्रॉफिट व्हेन 50,000 युनिट्स आर सोल्ड। नाउ सेल दिलाय युनिट्स मध्ये, प्रॉफिट फाइंड आउट करायचं आहे, ठीक आहे, फॉर्म्युला सेम वापरायचा आहे। नंबर 5, रिक्वायर्ड सेल्स, पण बघा सेल्स कसा आहे बानो, युनिट्स मध्ये आहे, these are युनिट्स, सो इन युनिट्स म्हणतोय मी इथे। आता फॉर्म्युला काय आपला, बरोबर, फिक्स कॉस्ट, हा पीव्हीआर नाही, सीपीयू, हा, फिक्स कॉस्ट प्लस डिझायर्ड प्रॉफिट। हा इथे बघा आपल्याला युनिट्स दिलेत, युनिट्स, तो फॉर्म्युला आहे कॉन्ट्रीब्युशन पर युनिट, कॉन्ट्रीब्युशन पर युनिट। सो फिक्स कॉस्ट किती आहे, 3,60,000, प्रॉफिट त्याला किती कमवायचं आहे ते सांगत नाही, आपल्याला प्रॉफिट तो काय म्हणतो बघा, कम्प्यूट प्रॉफिट, कम्प्यूट प्रॉफिट। सो आपल्याला प्रॉफिट शोधायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे, जेवढा सेल्स आहे 50,000 युनिट्स, युनिट्स। सो कॉन्ट्रो किती आपला, कॉन्ट्रो किती बघा आपला, हा 36 चा कॉन्ट्रो आहे आपला, हा तो पण इथे घेतला 36, ऑलराइट। नाउ 36 मल्टीप्लाय बाय 15,000 किती आले, नाही, 36 मल्टीप्लाय बाय 50,000, हा 18 लॅक्स, 3,60,000 profit. So therefore, profit is 14,40,000. डाऊट विचारा बानो, म्हटलं काय अडलंय, नाही केलं बघा। ओके, लास्ट क्वेश्चन, लास्ट पार्ट, हा काय म्हणतोय, न्यू ब्रेक इव्हन पॉइंट इन रुपीज इफ फिक्स कॉस्ट रिड्यूस बाय 20%। इथे थोडंसं समजून घ्या बानो, ब्रेक इव्हन पॉइंट तुम्ही कसं फाइंड करता, हे मी जरा वर्किंग करतोय, हे आपलं आन्सर लिहू नका प्लीज, वर्किंग आहे माझं। ब्रेक इव्हन पॉइंट इन रुपीज आपण कसं फाइंड करतो, फिक्स कॉस्ट बाय पीव्हीआर, ठीक आहे ना बानो। आता पीव्हीआर का फॉर्म्युला काय, कॉन्ट्रीब्युशन अपॉन सेल्स इंटू 100। हॅलो, आता प्रश्न बघा, प्रश्न म्हणतोय की फिक्स कॉस्ट बदलणार आहे, फिक्स कॉस्ट जे काय वाढणार आहे, वॉट एव्हर इट इज, चेंज होणार आहे, फिक्स कॉस्ट मध्ये कधी बदल होतोय। आता विचार करा, फिक्स कॉस्ट मध्ये अप और डाऊन झाल्यामुळे कॉन्ट्रीब्युशन और सेल्स बदलेल का, लुक ॲट टेबल, सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट इक्वल कॉन्ट्रू मायनस फिक्स कॉस्ट इक्वल टू प्रॉफिट। तर फिक्स कॉस्ट बदलतोय इथे, तर ह्या 3 लाईनला हात लागणार आहे का सांगा मला, म्हणजे पीव्हीआर तर सेम राहणार, फक्त फिक्स कॉस्ट बदलणार आहे। हॅलो, ठीक आहे, हे डोक्यात ठेवून मी काय म्हणतोय बघा, सो न्यू ब्रेक इवन पॉइंट इन रुपीज इज न्यू फिक्स कॉस्ट, न्यू फिक्स कॉस्ट डिवाइड बाय ओल्ड पीव्हीआर, वो तो बदलने वाला है ही नहीं, ते तर बदलत नाहीये, तर आपल्याला पीव्हीआर हाच घ्यायचा आहे 60%, जो मग शोधलाय आपण। हॅलो, ठीक आहे, हा सम सांगते फिक्स्ड बदलते, ते आपल्याला बदलावं लागणार आहे, ठीक आहे। आता सम काय म्हणते आपल्याला बघा, 20% रिड्यूस असं म्हणते आपल्याला, ते कधी मिळेल इन्क्रीज, कधी डिक्रीज मिळेल, ठीक आहे। आता बघा फिक्स कॉस्ट किती होता आपला, 3,60,000 होता, ठीक आहे ना, बरोबर ना बानो, आपला फिक्स किती होता बानो, 3,60,000 होता, तो आता काय झालाय 20% ने रिड्यूस झालाय, म्हणजे इट बिकेम 80% दॅन बिलो दॅन प्रिव्हियस अमाऊंट, 80% दॅन प्रिव्हियस अमाऊंट, नाही का काय समजतो, बोलला असता 20% इन्क्रीज, तर मी 120/100 चा फॅक्टर जोडला असता तिकडे। हॅलो, जर तो बोलला असता 10% इन्क्रीज, 10% इन्क्रीज, 110/100 केलं असतं, जर तो बोलला असता 10% डिक्रीज, तर काय केलं असतं आपण, बरोबर 90/100 केलं असतं, लास्ट 25% डिक्रीज,
75/100 केलं असतं. 25 आपण इन्क्रीज 120 झालं. हे आपलं फॅक्टर बनवायचे असे. कालं बानो का नाही कालं? चलो फाईन. सो हे बघा आपण हे का केलं टू फाइंड आउट न्यू फिक्स कॉस्ट. पी वेअर आपला तोच जुनावाला 60%. चला कॅल्सी वापरा आता. 2,88,000 झालं आपलं बाय 60%, राईट? अँड दॅट कम्स टू अल्टिमेटली नाही काला मला झालं. न्यू ब्रेक इवन पॉइंट इन रुपीज. कळाले का सांगा मला? लिहून घ्या.